नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. जायचं होतं फिरायला म्हणून उठलो, म्हणलं आंघोळ करावा. ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. मित्रांनो, तापा मारल्या, थंडी वाजत होती, गरम पाणी आंघोळ केली. मी आंघोळ करू आईने लगेच शेंगदाणे काढले भाजायला, म्हणले जायचं लेकराला. मित्रांनो, आईने मला दिवाळी पण दिली, करंज्या, लाडू, शंकरपाळ्या सगळं. म्हणले तिथं बाहेरचं काय खाऊ नको, घरचं असू दे सोबत. उपाशी राहण्यापेक्षा आपलं खा नाश्त्यात. बघा आईचं प्रेम, स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी. लेकरं म्हणतात आई बापाने काय केलंय, हेच तर केलंय, लहानाचं मोठं केलं ना तुम्हाला, बास ना. वरून म्हणतात काय केलं रे. तसंच मग मी लगेच घरून निघालो, दुकानात आलो. दुकानावर पोरं सगळी घेतली आणि आम्ही बरोबर 1 2 1 2 करत निघालो. निघताना लगेच गाणं मला एक आठवलं, सुंदर असं गाणं, जे मी आधी पण रीलमध्ये घेतलं होतं. गाणं म्हणलं मित्रांनो, बघा तुम्ही ऐका. पिकाला भजी वडापाव, वडापाव 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 वडापाव, चहा कॉफी कांदा भजी वडापाव वडापाव. आणि गाणं संपूस तर लगेच मी असं पुढं निघालच होतो की लगेच मला त्या माणसाचं दृश्य समोर आलं राव. डायरेक्ट हॉटेल दिसलं राव. काय योगायोग म्हणायचं का काय म्हणायचं भावांनो. डायरेक्ट समोर माणसाचं हॉटेल दिसलं. मी गाडी पुढे जाऊन परत वळून आणली. पोरांना म्हणलं अरे तेच आहेत. गाडी वळून आणली पाठीमागं आणि तिथं गेल्यानंतर भावांनो बघितलं, अरे म्हणलं हाच माणूस आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणले हा राव मी आहे ना, मला अभंगाचा खूप नाद आहे, मी पेटी घेऊनच असतो, दुकानामध्ये अभंग वगैरे म्हणत असतो. मला सुचलं, मी ते गाणं बोललो, एकाने व्हायरल केलं. अरे वा म्हणलं जबरदस्त. बघा आता ते काय म्हणतात. वाटलं तुम्हाला आहे का ना, जबरदस्त. अहो जबरदस्त व्यक्तिमत्व आहे भावांनो, आणि स्वभाव पण त्यांचा एकदम सॉलिड आहे, सॉलिड. खूप सॅल्यूट आहे त्यांना आणि एक नंबर आनंद वाटला. त्या आनंदाबरोबर आम्ही लगेच नाश्ता मागवला. पोरं पण आले. पोरांना म्हणलं काय मागवायचं, ते म्हणले वडापाव. म्हणलं नको, वडापावनी वर ढासढूस फासफूस करताना तुम्ही गाडीमध्ये कोमामध्ये जातील लोक, त्याच्यामुळे तुम्ही काय करू नका. पोहे मागवले, मस्तपैकी पोहे बे मागवले, गरमागरम गाणी म्हणत मी वडापाव करत पोहे खाल्ले. मित्रांनो, आदूला बघा कसा करतोय, आहे का. आदूला मस्तपैकी काय करतोय, चहामध्ये पोह्यामध्ये चहा टाकतोय. काय करतोय तो मला म्हणतोय स्प्राईट पण टाकून मी खाल्ले असते बरं का. असा आहे आमचा आदुल्या. म्हणलं ठीक आहे खा बाबा, तुला ज्याला जे वाटतं त्या पद्धतीने करा. त्यांनी खाल्ले पोहे, आम्ही पण मस्त आनंद लुटला. मित्रांनो, बिल वगैरे आलं. बिल देताना आम्हाला त्यांनी डिस्काउंट पण दिलं. त्यांची खूप तारीफ केली आणि इतका आनंद वाटला मला. त्यांना म्हणलं या एका दिवशी शॉपवरती. बोलून झाल्यानंतर त्यांनी त्यांची माहिती दिली. बघा काय म्हणतात. मिसळपा पोहे, चहा कॉफी कांदा भजी पोहे, जोशी वडेवाले पौडगाव. माहिती दिल्याच्यानंतर आम्ही 1 2 1 2 करत निघालो भावांनो, मागं पुढं करत. तर भावांनो मला गोष्ट सांगायचं आहे, आमच्याकडे हॉकी टॉकी ना, ते हॉकी टॉकीचा लय फायदा झाला भावांनो. कसा, कारण जिथं घाटामध्ये रेंज काम करत नव्हती मोबाईलची, तिथं आमचा हॉकी टॉकी काम करत होता. आम्ही एकामेकाला सपोर्ट करत होतो की कुठे काय व्यवस्थित या हे ते. त्या पद्धतीने आम्ही गेलो, फोटो बिटो काढत निसर्गरम्य वातावरणात, एकदम आनंदमय वातावरणात आम्ही एकदम टकाटकमध्ये पुढे गेलो असता भावांनो. इतका आनंद वाटला आम्हाला खरंच, एक निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्या मित्रांबरोबर सोबत फिरण्याचा आनंद काही वेगळाच ना. आणि मित्रांनो, हा आता पार्ट 1, आता पार्ट 2 लवकरच येणार आहे. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा भावांनो. धन्यवाद.